आपण आपल्या हाडांचा विचार करतो तेव्हा काय डोळ्यासमोर येतं? एक सांगाडा, बरोबर? पण तो फक्त एक निर्जीव साचा नाहीये. खरं तर ती आपल्या शरीरातली एक जिवंत, सतत बदलणारी बँक आहे. चला, आज याच हाडांच्या बँकेबद्दल जरा सविस्तर बोलूया. म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांना काय वाटतं की हाडं म्हणजे एकदा बनली की झाली, स्थिर, न बदलणारी. पण खरंच तसं आहे का? ही गोष्ट इतकी सोपी आहे का? नाही, अजिबात नाही. उलट हाडं म्हणजे जिवंत पेशींचा एक समूह आहे. एक अशी ऊती जी आपल्या संपूर्ण आयुष्यात सतत स्वतःला नव्याने घडवत असते. तर ही हाडांची बँक नक्कीच चालते कशी हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी हाडांच्या मूळ रचनेकडे बघावं लागेल. म्हणजे ती नक्की बनतात तरी कशापासून? हे बघा, किती भारी रचना आहे. एका बाजूला कोलेजन, जे अगदी बिल्डिंगमधल्या स्टीलच्या सळ्यांसारखं लवचिक आहे, आणि दुसऱ्या बाजूला कॅल्शियम फॉस्फेटसारखी खनिजं, जी कॉन्क्रीटसारखी कठीण आहेत. आणि याच लवचिकता आणि कडकपणाच्या जबरदस्त कॉम्बिनेशनमुळे आपल्या हाडांना ती कमालीची ताकद मिळते. आणि हाडांचं काम फक्त शरीराला आकार देणं किंवा आपल्याला उभं ठेवणं इतकंच नाहीये. नाही, आपली जी ही 206 हाडं आहेत ना, ती खूप महत्वाची कामं करतात. आपल्या मेंदू आणि हृदयासारख्या नाजूक अवयवांचं रक्षण करतात, आपल्याला हालचाल करायला मदत करतात, रक्तपेशी तयार करतात आणि महत्वाचं म्हणजे कॅल्शियमसारखी खनिजं साठवून ठेवतात. ओके, तर आता येऊया त्या हाडांच्या बँकेच्या कामावर. म्हणजे या बँकेत हाडांचे कण कसे जमा होतात आणि कसे काढले जातात. ही सगळी प्रक्रिया बोन रिमॉडेलिंग नावाच्या एका चक्रातून चालते. आणि ही जी बोन रिमॉडेलिंगची प्रक्रिया आहे ना, ती म्हणजे एक आयुष्यभर चालणारं काम आहे, जिथे जुनी हाडं काढून नवीन हाडं तयार केली जातात. हे काम करण्यासाठी खास टीम आहे, ज्यात 3 प्रकारच्या पेशी असतात. ही टीम खूपच इंटरेस्टिंग आहे. पहिले आहेत ऑस्टिओक्लास्ट्स. ही आहे डिमॉलिशन टीम. यांचं काम जुनं, झिजलेलं हाड तोडून काढणं. मग येतात ऑस्टिओब्लास्ट्स. ही आहे कन्स्ट्रक्शन टीम, जी नवीन हाड तयार करते, म्हणजे बँकेत डिपॉझिट करते. आणि या सगळ्यावर लक्ष ठेवणारे ऑस्टिओसाइट्स, म्हणजे आपले साइट मॅनेजर्स. या तिघांच्या टीमवर्कमुळेच आपला सांगाडा मजबूत राहतो. आता हा जो बँकेचा ताळेबंद आहे ना, तो वयानुसार बदलत जातो. म्हणजे बघा, साधारण 30 पर्यंत बँकेत डिपॉझिट जास्त आणि विड्रॉल कमी असतं. आपली हाडं मजबूत बनत जातात. 30च्या आसपास आपण पीक बोन मास गाठतो, म्हणजे हाडांची घनता सर्वोच्च असते. पण त्यानंतर साधारण 40 नंतर चित्र बदलायला लागतं. डिपॉझिटपेक्षा विड्रॉल वाढतं आणि हाडांची घनता हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तर मग काय होतं जेव्हा हे विड्रॉल म्हणजे हाडं काढण्याचं प्रमाण वाढतं? वाढत्या वयानुसार हा जो बॅलन्स बिघडतो, त्याचे परिणाम काय होतात ते आता पाहूया. हे अगदी सरळ गणित आहे. जेव्हा नवीन हाडं तयार होण्याचा वेग कमी होतो आणि जुनी हाडं काढण्याचा वेग वाढतो, तेव्हा साहजिकच हाडं कमकुवत होतात, ठिसूळ होतात आणि याच स्थितीला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. आणि याचे परिणाम फक्त हाडं ठिसूळ होण्यापुरते मर्यादित नाहीत. वयानुसार होणाऱ्या बदलांमध्ये हाडं सच्छिद्र होतात, उंची कमी होऊ शकते, सांधे आखडतात आणि अगदी किरकोळ पडण्याने सुद्धा फ्रॅक्चर होण्याचा धोका प्रचंड वाढतो. एवढंच नाही तर शरीराची ठेवणसुद्धा वाकलेली किंवा पोक आलेली दिसू शकते. आता इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. वाढत्या वयाचा हा परिणाम संपूर्ण शरीरावर, म्हणजे सगळ्या हाडांवर सारखा होत नाही. आपल्या सांगाड्यात एक असा खास भाग आहे, एक असा त्रिकोण आहे, जो या बदलांसाठी खूप जास्त संवेदनशील असतो. आणि तोच धोक्याचा खरा बिंदू आहे. या भागाला म्हणतात वॉर्डचा त्रिकोण. हा आपल्या मांडीच्या हाडाच्या म्हणजे फिमरच्या मानेजवळचा एक छोटासा भाग आहे. गंमत म्हणजे इथे नैसर्गिकरित्याच हाडांची घनता थोडी कमी असते. त्यामुळे वयानुसार होणारी झीज इथे सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त दिसून येते. एका अर्थाने हा आपल्या सांगाड्याच्या आरोग्याचा अर्ली वॉर्निंग सिग्नल आहे. आणि ही घट किती मोठी असू शकते? तर अभ्यासातून असं दिसतंय की वृद्ध पुरुषांमध्ये या वॉटच्या त्रिकोणातील हाडांच्या घनतेचा टी-स्कोर -2.4 पर्यंत खाली येतो. आता हा आकडा खूप काही सांगून जातो. हे -2.4चं महत्त्व समजून घेण्यासाठी ही तुलना बघा. जिथे संपूर्ण शरीराच्या हाडांची सरासरी घट -0.6 टी-स्कोर आहे, तिथे फक्त या एका छोट्याशा त्रिकोणातली घट -2.4 आहे. म्हणजे तब्बल 4 जास्त. विचार करा किती मोठी तफावत आहे ही.
आणि या हाडांच्या त्रिकोणाचं इतकं कमकुवत होणं याचा थेट संबंध हिप फ्रॅक्चरच्या वाढत्या धोक्याशी आहे, विशेषतः वृद्धांमध्ये. म्हणूनच आपल्या हाडांच्या बँकेतल्या या महत्त्वाच्या मालमत्तेचं संरक्षण करणं खूप खूप गरजेचं आहे. पण थांबा, घाबरून जाण्याचं कारण नाही. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आपली ही हाडांची बँक सांभाळायला, तिची ताकद वाढवायला कधीही उशीर झालेला नसतो. आपण योग्य पावलं उचलू शकतो. आणि ही पावलं उचलणं किती महत्त्वाचं आहे हे डॅनिश विद्यापीठाच्या एका संशोधनातून समोर आले. ते म्हणतात की फक्त 2 आठवडे जर पायांना काहीच हालचाल दिली नाही तर पायांची ताकद तब्बल 10 वर्षांनी म्हातारं झाल्या इतकी कमी होते. धक्कादायक आहे नाही का? तर आपल्याला आपल्या बँकेत डिपॉझिट वाढवायचे आहेत. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे व्यायाम, विशेषतः वजन पेलणारे व्यायाम, जसं की वेगाने चालणं, जॉगिंग, डान्सिंग, पायऱ्या चढणं किंवा अगदी टेनिस आणि फुटबॉल खेळणं. हे व्यायाम त्या ऑस्टिओब्लास्ट्सना, म्हणजे आपल्या बांधकाम टीमला नवीन हाडं बनवण्यासाठी सिग्नल देतात. आता बांधकाम टीमला सिग्नल तर दिला, पण त्यांना कामासाठी कच्चा माल पण लागेल ना. तो माल म्हणजे आपलं पोषण. 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. कॅल्शियम म्हणजे हाडांचं सिमेंट, जे दुग्धजन्य पदार्थ आणि पालेभाज्यांमध्ये मिळतं. आणि व्हिटॅमिन डी हे ते सिमेंट शरीरात शोषायला मदत करतं, जे आपल्याला सूर्यप्रकाशातून आणि तेलकट माशांमधून मिळतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली जीवनशैली. काही गोष्टी आपल्या बँकेतून पैसे काढण्यासारख्या आहेत, जसं की तंबाखूचा वापर, जो थेट हाडं कमकुवत करतो, आणि अतिरिक्त मद्यपान. त्यामुळे या सवयी टाळलेल्याच बऱ्या. तसंच काही औषधांचा परिणामही हाडांवर होऊ शकतो, त्यामुळे त्याबद्दल डॉक्टरांशी बोलणं महत्त्वाचं आहे. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. आपली हाडं ही एक बँक आहे आणि आपण सगळे तिचे मॅनेजर आहोत. मग प्रश्न हा आहे की आपण आपल्या या हाडांच्या बँकेत आज कोणती गुंतवणूक करणार आहोत? कारण आज केलेली गुंतवणूकच आपलं उद्याचं मजबूत आणि सक्रिय आयुष्य ठरवणार आहे.